नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं प्रथम हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण 3 GR हे निर्गमित करण्यात आलेले आहेत। या GR मध्ये काय म्हटलं ते आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूयात। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबरचा महिना हा खास ठरणारा आहे। खरं तर गेल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता देण्यात आली। तेव्हापासून नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा यात चालू आहेत। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवा वेतन आयोग हा लागू होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात राज्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील नव्या वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा चालू आहेत। असं असतानाच आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे GR हे निर्गमित करण्यात आले आहेत। राज्य शासनाच्या विविध विभागाकडून हे GR जारी केले। दरम्यान आता आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जारी झालेल्या 3 महत्त्वपूर्ण GR ची माहितीही जाणून घेणार आहोत। त्यातला पहिला विभाग आहे हा उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग। राज्य शासनाचे या विभागाकडून 3 डिसेंबर 2025 रोजी शासकीय मुद्रण लेख सामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांची वयाच्या 50-55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठी अपात्रता आजमावण्याबाबत महत्त्वपूर्ण GR हा जारी करण्यात आला। या GR नुसार संबंधित विभागातील 8 कर्मचाऱ्यांना सेवेत राहण्यासाठी पात्र ठरवण्यात आले आहे। त्यानंतरचा आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा गृह विभागाचा GR। महाराष्ट्र राज्य शासनाच्या गृह विभागाने 3 डिसेंबर 2025 रोजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल जिल्हास्तरीय समिती पुनर्गठित करण्याबाबतचा GR हा निर्गमित केला। राज्यातील माजी सैनिकांच्या कल्याणार्थ उपाययोजना करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषद नियम 189 अन्वये माननीय मंत्री माजी सैनिकांचे कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्यांची समिती नेमण्यात आली। सदर समितीने विधान परिषदेस दिनांक एप्रिल 2006 मध्ये सादर केलेल्या अंतरिम अहवालामध्ये सैनिकाच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याबद्दल राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती गठीत करण्याची शिफारस केली होती। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी असल्या कारणाने सदर समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती असणे गरजेचे असल्याने समितीमधील जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याऐवजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांना समितीचे सदस्य करण्याची तसंच महानगर क्षेत्रामध्ये पोलीस आयुक्तालय अस्तित्वात असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस आयुक्तांना समितीचे अध्यक्ष नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या अनुषंगाने गृह विभागाकडून हा महत्त्वाचा GR हा जारी करण्यात आला। यामध्ये समितीची रचना आणि मार्गदर्शक तत्वे या संदर्भात माहिती देण्यात आली। महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचा GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तो पण दिव्यांग कल्याण विभागाकडून 3 डिसेंबर 2025 रोजी दिवंगत व्यक्ती अधिनियम 2016च्या कलम 33(2) नुसार दिव्यांगासाठी पद सुनिश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे आणि कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा GR या आठवड्यामध्ये जारी करण्यात आला आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।